हॅलो नमस्कार राम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज दादा बनवणार होते चिकन. तर दादांचं इकडं चाललं होतं चिकन धुवायचं काम आणि दुसऱ्या चुलीवरती भात शिजत होता. चिकन वगैरे चांगलं 1-2 पाण्याने कांदा टाकून धुवून घेतलं. तेल टाकून त्याच्यात हळद, मीठ आणि धना पावडर टाकून सगळं हलवून घेतलं. चिकन वगैरे टाकलं आणि ते सगळं हलवून घेतलं आणि नंतर ठेवलं ते उमायला. तोपर्यंत मटण उमते तोपर्यंत मी मसाला करून दिला होता. दादांनी फोडणी देण्यासाठी परत टोप चुलीवरती ठेवला. त्यात आपल्याला जेवढं तेल पाहिजे तेवढं घरचा मसाला, कांदा, लसूण, एव्हरेस्ट, कोथिंबीर आणि संडे हे 4 मसाले टाकायचे आणि तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. मसाला चांगला हलवून घेतला. नंतर जे वाटलेला मसाला होता तो बी टाकला आणि तो पण चांगला हलवून घेतला. नंतर जे उमवलेलं चिकन होतं ते मसाल्यामध्ये टाकलं आणि तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा धरू शकता. आमच्या इथं 2च माणसं होती त्यामुळे एवढाच धरला होता. आणि दादांचं इकडं चिकन होईपर्यंत इकडं नानीने भाकरी पण केल्या होत्या. कोणाला चिकन आवडतं आणि रेसिपीचे ब्लॉग बघायला आवडतील का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.